आणखी एक मोठी बातमी समोर येते। शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची साऊथ ब्लॉक इथं भेट घेतलेली आहे। शरद पवार आणि पंतप्रधान यांची भेट झाली आहे, तर यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे। शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे, तर काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सुद्धा त्यांना भेटीसाठी बोलावलेलं होतं। दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 50 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर येते। सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे, त्यामुळे आता चर्चेला उधाण आलंय। आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय। संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे दिल्लीमध्ये आहेत आणि त्याच वेळेला शरद पवार यांचे जे केंद्रीय मंत्री असतील त्यांच्यासोबत भेटीगाठी वाढल्याचं पाहायला मिळतंय। कालच त्यांनी राजनाथ सिंग यांची भेट घेतलेली होती आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची माहिती समोर येतेय। तर या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 50 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती सुद्धा समोर येतेय। त्यामुळे या चर्चेमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। तर आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकताय फक्त साम टीव्हीवर। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विहंग ठाकूर हे थेट दिल्लीमधून आपल्या सोबत आहेत। विहंग, काय सांगाल? काल राजनाथ सिंग यांची भेट घेतली होती शरद पवार यांनी आणि आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे आणि 50 मिनिटं त्यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते। काल राजनाथ सिंग यांची शरद पवारांनी भेट घेतली होती। माजी संरक्षण मंत्री म्हणून शरद पवार राजनाथ सिंग यांना भेटायला गेले होते, त्यामुळे गलवान घाटीतला जो संघर्ष आहे तो यामागे महत्त्वाचा आहे। त्यामुळे आजची शरद पवारांची बैठक ही दोन मुद्द्यांवर जी आहे ती केंद्रित असू शकते, ती म्हणजे संरक्षण विषयक आणि दुसरं म्हणजे सहकार कायद्याविषयी बोललं जात आहे। महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदाच सहकार खातं जे आहे ते देशामध्ये निर्माण केले गेले आणि ते अमित शाह सांभाळणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सरकाराचं मोठं जाळं आहे सहकार क्षेत्राचं। अशा स्थितीमध्ये सहकार क्षेत्रावरील चर्चा होणं अपेक्षित आहे। त्याचसोबत दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो कालची राजनाथ सिंग यांच्यासोबतची बैठक, कारण संसदेचं सत्र आता आहे ते परवा सुरू होत आहे। अशा स्थितीमध्ये कामकाज आहे ते सुरळीत व्हायला हवं आणि काँग्रेस पक्ष जे आहे ते गलवान घाटीतला मुद्दा, चीनचा मुद्दा जो आहे तो उपस्थित करू शकतो। अशा वेळी शरद पवार यांचं सहकार्य हे खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण विरोधी पक्षांमध्ये शरद पवार यांचं जे स्थान आहे ते महत्त्वाचं आहे। इतर जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्यासोबत जे आहे त्यांचे संबंध चांगले आहेत, त्यामुळे चीनच्या विषयक जर संबंध जो आहे तो विषय जर मांडला गेला तर अशा वेळी अन्य प्रादेशिक पक्षांचं जे आहे ते सहकार्य मिळू शकते का, हा यात महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि या दोन्ही नेत्यांमध्ये शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये 50 मिनिटं ही चर्चा झालेली आहे। निश्चितच विहंग, 50 मिनिटं ही चर्चा झाल्याची माहिती समोर येते। मात्र या चर्चेमध्ये नेमकं काय चर्चिलं गेलंय त्याची माहिती मिळू शकलेली आहे का? कारण दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांना ईडी कडून लक्ष केलं जात आहे, त्याची ही पार्श्वभूमी बघावी लागेल। नक्कीच ही पार्श्वभूमी आहेच, पण पंतप्रधानांना जे भेटायला गेलेले आहेत त्याच्यामध्ये संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे, त्यामुळे संसदेच्या अधिवेशनातले मुद्दे जे आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आहेत। आणि तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की जे ईडी सत्र वगैरे सुरू आहे तर त्या संबंधाची जी आहे ती चर्चा होऊ शकते का, तर ते त्या संबंधाची जी आहे ती अधिकृत अशी माहिती आपल्याकडे नाही, पण संरक्षण विषयक आणि सहकार विषयक जे आहे मुद्दे ह्या चर्चेला गेलेले आहेत। निश्चितच विहंग, आपण जर बघितलं तर मोदींनी शरद पवार हे माझे गुरु आहे असं म्हटलेलं होतं आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर भाजपकडून शरद पवार यांच्यावर टीकाही झाली होती आणि आता या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे, तीही तब्बल 50 मिनिटं ही चर्चा झाली। तर याच्यावरून काय संकेत मिळत आहेत किंवा काय अंदाज बांधला जाऊ शकतो? नक्कीच आजची 50 मिनिटांची भेट ही फक्त काही प्रशासकीय बाबींची नाही, राजकीय दृष्टीने सुद्धा ही भेट महत्त्वाची आहे हे आपल्याला बघावं लागेल। कारण भाजपला जे आहे ते अनेक पक्षांचं सहकार्य हवं आहे आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुद्धा महत्त्वाचा आहे आणि विशेष करून शरद पवार हे दिल्लीमधील महत्त्वाचे विरोधी पक्षांचे नेते आहेत। आपण जर पाहिलं असेल की याआधी सुद्धा अनेक विरोधी पक्षांच्या बैठका ज्या आहेत त्या शरद पवार यांच्याकडे झाल्या होत्या, त्यामुळे संसदेचं
सत्र जे आहे ते सुरळीत चालावं, कामकाज सुरळीत चालावं, यासाठी सुद्धा त्यांचं जे आहे ते महत्त्वाचं जे आहे ते स्थान शरद पवारांचं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यामध्ये विहान तुमच्याकडे आपण येणार आहोत. दरम्यान सकाळच्या सल्लागार संपादक मृणालिनी नानिवडेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. मृणालिनीजी, शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची भेट झाली आहे. तब्बल 50 मिनिटं या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते. तर याच्यावरून काय संकेत मिळत आहेत? मला असं वाटतं की महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचे जे प्रयत्न चालले होते त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची भेट झाली होती. त्यानंतर जवळपास 1.5 ते 2.5 वर्षांच्या कालावधीनंतर ही भेट होती. प्रसिद्धी माध्यमांमध्ये ज्या बातम्या आल्या त्यानुसार अहमदाबादमध्ये देखील गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायचा प्रयत्न झाला होता, पण तशी भेट झाली नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसनी स्पष्टपणे नमूद केलं होतं. आता संसदेच्या अधिवेशनाच्या प्रारंभाला ही जी भेट होतीये त्याला 2-3 कारणं असू शकतील. एक तर 2 मोठे नेते जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा ते निश्चितच राजकारणाचं काहीतरी बोलतातच. त्याबाबत या बैठकीत काहीच बोललं गेलं नसेल असं मानायला जागा नाही, तर तपशील बाहेर यायला वेळ लागेल. आणि दुसरं असं की संसदेचं जे अधिवेशन सुरू होणार आहे ते अतिशय महत्वाचं आहे. चीनच्या बद्दलच्या काही बातम्या वर्तमानपत्रातनं येत आहेत. पवारांनी संरक्षण खात्याची जबाबदारी सांभाळली आहे, त्यामुळे सर्व विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन पंतप्रधान निश्चितच मृणालिनीजी, मी थोडंसं तुम्हाला थांबवते कारण ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत आपल्यासोबत आहेत. भारतकुमार राऊतजी, शरद पवार यांनी काल संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली होती आणि आज पंतप्रधान मोदींची त्यांनी भेट घेतलेली आहे. तर याचा काय अर्थ सांगावा लागेल? आता मृणालिनीजी सांगितलं त्याप्रमाणे मी सांगतोय की कदाचित हे असं असेल की सध्या जी काही आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे, विशेषतः भारत चीन संबंध आहे त्याबद्दल कदाचित ते बोलले असतील, पण त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष राजकारणावरही ते बोलण्याची शक्यता आहे. आणि त्यात वावगं असं काहीच नाही, कारण अधिवेशन 2 दिवसावर आलेले आहे. अशा वेळी ते 2 ज्येष्ठ नेते हे एकमेकांशी राजकारणावर बोलणारच आणि तसे ते बोलले असतील. त्यात मला असं वाटतं की त्यात वावगं असं काही नाही, काही फार मोठे अर्थ काढण्यासारखे नाही. एक गोष्ट मात्र नक्की सांगतो की गेल्या काही महिन्यांमध्ये शरद पवार हे भाजपच्या अधिकाधिक जवळ येत आहेत किंवा भाजप राष्ट्रवादीच्या जवळ जाते असं एकंदरीत चित्र आहे आणि त्यालाच खत पाणी घालणारी अशी ही घटना आहे. परंतु याच्यात नक्की काय घडलं या 2 नेत्यांमध्ये हे कळण्यासाठी काही काहीतरी वाढवावे लागेल. तो बदल कारण नसताना पतंग उडवण्याचं काही कारण नाही. राऊत सर, मात्र महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर ईडी कडून, जी केंद्रीय तपास यंत्रणा आहे, त्यांच्याकडून राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांना लक्ष केलं जात आहे. मग अशात ही जी भेट आहे त्याचा काही संबंध जोडला जाऊ शकतो का इकडे? जोडला आपण पत्रकार म्हणून आपण काय कशाशी संबंध जोडू शकतो, परंतु प्रत्यक्षात तसं असेल असं नाही. कारण ईडी ही तशी ऑन पेपर तरी ही स्वायत्त संस्था आहे आणि त्याच्याबद्दल मोदी राष्ट्रवादी यांच्याशी शरद पवार यांच्याशी काही बोलतील असं मला सुतराम वाटत नाही. आणि त्यामुळे अशी काही असणार नाही. मात्र एक गोष्ट खरी आहे की अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ज्या पद्धतीची ईडीची कारवाई चालू आहे ती निश्चितच उंचवण्यासारखी आहे आणि तसे त्या उंचवल्या जाणारच. त्यात गैर असं काही नाही किंवा अनपेक्षित असं काही नाही. निश्चितच भरतकुमार राऊतजी, धन्यवाद. तुम्ही साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल. पुन्हा एकदा जाऊयात मृणालिनी नानिवडेकर यांच्याकडे. नानिवडेकरजी, आताच भरतकुमार राऊत यांनी सांगितलेलं आहे की याचा काहीही संबंध नाहीये, तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ही भेट होऊ शकते. मात्र माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की महाराष्ट्रामध्ये ईडीच्या कारवाया सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये जे मुख्यतः राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष केलं जात आहे, मोठमोठ्या नेत्यांची नावं समोर येत आहेत आणि अशात ही जी भेट झालेली आहे त्याला महत्त्व प्राप्त झालंय असं म्हणता येईल का? एक तर आपण लक्षात घेऊ की राऊत सर जे म्हणाले ते विधान अतिशय महत्वाचं आहे की ईडी आणि सीबीआय या सगळ्या यंत्रणा स्वायत्तपणे देखील काम करत असतात. आता ही स्वायत्तता कोणत्याही राजकीय चौकटीत असावी तेवढीच असते, हेही आपण लक्षात घेऊ. त्यामुळे ह्या संबंधातले हे विषय निघाले नसतील की असतील हे सांगणं सध्याच्या परिस्थितीत कठीण आहे. पण सध्याच्या माध्यमातल्या बातम्या आहेत आणि ईडी चौकशीबद्दलचं जे काय वृत्त समजतंय, वास्तव लक्षात येत आहे
त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित काही बडे नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर केंद्राने जे सहकार खातं नव्याने सुरू केलेलं आहे त्या सहकार खात्याने जर कारवाई करायला सुरुवात केली तर केवळ राष्ट्रवादीचेच नव्हे महाराष्ट्रातल्या अनेक पक्षांचे नेते अडचणीत येऊ शकतील. त्या संदर्भातही काही बोलणं झालं का आपल्याला वाट पाहावी लागेल. त्याहून महत्वाचा विषय एक नागरिक या नात्याने मी असाही मांडू इच्छिते की कोरोनाचं संकट अद्याप ओसरलेलं नाही आहे आणि काल जी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली त्याच्यात केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यांबद्दल चिंता व्यक्त केली गेली. इथले कोरोनाचे जे रुग्ण आहेत ते अजूनही थोडेसे धक्कादायक आकडे समोर आणतायत. काळजी निर्माण करणारा मृत्यूदर महाराष्ट्रातही आहे. तर कदाचित महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक या नात्याने मोदींनी हाही विषय पवार साहेबांशी बोलताना काढला का आपल्याला माहिती नाही. पण एक मात्र लक्षात घेऊ, जे काय राजकीय वर्तुळात बोललं जायचं की गेले 1.5 ते 2 वर्षाची भेट होत नव्हती, म्हणजे विनंती करूनही होत नव्हती असं बोललं जातं. ती भेट झालेली आहे. या भेटीतनं नक्की काय बाहेर येईल, कारण आपण एक हेही लक्षात घेऊ की गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतलेली होती आणि या भेटीतही काही खासगी चर्चा झाल्या होत्या. राजकारण आहे, एकमेकांना सगळे भेटत असतात. जसे आपण एकमेकांना भेटतो तसे नेतेही भेटतात. पण ते नेते असल्यामुळे नक्की त्या भेटींचा काय अर्थ असतो हे उलगडायला, हे बघायला थोडा वेळ लागतो आणि त्याचबरोबर आपली उत्सुकताही वाढलेली असते. निश्चितच. नानी पाटेकरजी, मात्र आणखी एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो, तो म्हणजे तुम्ही म्हणताय की गेल्या 1-1.5 वर्षापासून या भेटीची प्रतीक्षा होती आणि अखेर ती भेट घडून आलेली आहे. आणि त्याच्या आधी जर आपण 1.5 वर्षापूर्वीचा कालावधी बघितला तर शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि आता ही जी भेट झाली आहे याच्यानंतर समजा या दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक राजकीय चर्चा झाली असेल तर देशाचं राजकारण बदलू शकतं अशी ही एक चर्चा रंगती. मला असं वाटतं की हे खूप जरतरचे प्रश्न आहेत. शरद पवार साहेब हे देशातले एक अतिशय महत्वाचे नेते आहेत. त्यांची खासदार संख्या जरी मर्यादित स्वरूपात निवडून येत असली तरी देशातले जवळपास प्रत्येक राज्यातले महत्वाचे नेते त्यांच्या संपर्कात असतात, त्यांचा सल्ला घेतात, त्यांना महत्व देतात. पण त्याच वेळेला ते प्रशांत किशोर यांनाही भेटतात, भाजप विरोधी आघाडी स्थापन करायच्या दृष्टीने काही हालचाली करतात. त्यामुळे मोदी आणि शरद पवार यांचे परस्पर राजकीय संबंध काय आहेत हे मला असं वाटतं आत्ताच्या घडीला नक्की आपल्याला बोलता येणार नाहीये. पण खरोखर जर अशा पद्धतीने काही वेगळं समीकरण अस्तित्वात येत असेल तर त्याने महाराष्ट्राच्या राजकारणात बदल होतील. पण ते बदल योग्य असतील का अयोग्य असतील हे पण मला असं वाटतं लक्ष द्यावं लागेल. कारण कोणीतरी राजकीय दबाव आणतंय आणि म्हणून काही पॉलिटिकल ध्रुवीकरण बदलतंय, राजकीय वेगळी समीकरणं येत आहेत. तर मग तुम्ही यंत्रणांचा वापर केवळ दबाव आणायला करता का, स्वतःचं जिकडे तिकडे सत्ता यावी म्हणून करता का, याही प्रश्नांवर बोलावं लागेल. पण मला असं वाटतं की आपण थोडासा जरा लवकर या सगळ्याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करतो. निश्चित काय झालंय, काही प्रस्ताव आहेत का, ते प्रस्ताव कशाबद्दलचे आहेत, प्रशासकीय आहेत की राजकीय आहेत, याची माहिती घेण्यासाठी आपल्याला थांबावं लागेल. पण आपण हेही लक्षात घेऊ की कालच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला गेले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जे स्वबळावर बोलायचा सतत प्रयत्न करत असतात ते नाना पटोले देखील दिल्लीत आहेत. हे सगळं फक्त संसदेचं अधिवेशन आहे म्हणून होत आहे का की त्याला वेगळे काही रंग आहेत ते बघणं महत्वाचं ठरेल. दुसरं, राजकीय निरीक्षक या नात्याने शिवसेनेला आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या भेटीबद्दल काय वाटतंय हे देखील जाणून घेणं तेवढंच मोलाचं आणि आवश्यक ठरणार आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. नानी वर्डेकरजी, धन्यवाद. तुम्ही साम टीव्हीशी बोलला त्याबद्दल. तर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेतलेली आहे आणि आपल्याला आतापर्यंत जी माहिती मिळाली आहे त्यानुसार तब्बल 1-1.5 वर्षापासून या भेटीसाठी प्रयत्न केले जात होते आणि त्यानंतर अखेर ही भेट घडून आली आहे. त्यामुळे तब्बल 50 मिनिटं झालेल्या या चर्चेमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली असावी याबाबत उत्सुकता आहे. आणि
राजकीय विश्लेषक विजय चोरमारे आपल्या सोबत आहे. यावर बोलण्यासाठी विजय चोरमारे जी आपण बघतोय दोन महत्त्वाचे नेते देशाच्या राजकारणातले ते आज भेटलेले आहेत. खरं म्हणजे हे विरोधी पक्षातले नेते आहेत शरद पवार आणि त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. तब्बल 50 मिनिटं त्यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. तर या भेटीला काय म्हणावं किंवा काय अर्थ निघतो याचा? खरं तर शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे राजकीय भूमिकांच्या बाबतीत दोन वेगवेगळ्या टोकावर असलेले नेते असले तरी त्यांच्या मधले व्यक्तिगत संबंध कसे आहेत या संदर्भात त्यांनी वेळोवेळी जाहीरपणे त्याची कबुली दिलेली आहे. त्या पार्श्वभूमीचा एकूण विचार करता आताची त्यांची भेट ही आता संसदेचे जे अधिवेशन आहे 19 तारखेपासून सुरू होणार या अधिवेशनाच्या तोंडावर झालेली भेट आहे. त्यामुळे अर्थातच अधिवेशन हाच त्यातील चर्चेचा प्रमुख फोकस असू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे सरकारला विरोधी पक्षांच्याकडून काही मुद्द्यांच्या संदर्भात सहकार्य हवं असू शकेल त्या संदर्भातलं या भेटीत चर्चा झालेली असू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे केंद्र सरकारनं जे नवीन सहकार नावाचं एक खातं सुरू केलेलं आहे तर त्या सहकार खात्याचं केंद्रीय पातळीवरचं फंक्शनिंग काय स्वरूपाचं असू शकेल या संदर्भात पंतप्रधानांना कदाचित शरद पवार यांच्याकडून काही मार्गदर्शन हवं असू शकेल. कारण आजच्या घडीला सहकार क्षेत्रातली शरद पवार यांच्या इतकी महत्वाची व्यक्ती जाणकार व्यक्ती दुसरी देशात कुणी नाही. त्याचबरोबर महाराष्ट्र शरद पवार यांच्याकडून काही मुद्दे असू शकतील ते अर्थातच केंद्रीय यंत्रणांच्याकडून महाराष्ट्रात ज्या वेगवेगळ्या पातळीवर कारवाया सुरू आहेत राजकीय पातळीवर ज्या कारवाया सुरू आहेत त्या संदर्भातले ही विषय या चर्चेत असू शकतो. अर्थात हे आपण आपल्या पातळीवर किंवा एकूण राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन लावलेले तर्क आहेत. प्रत्यक्षात आता शरद पवार या संदर्भात ज्यावेळी अधिकृत काही मुद्द्यांच्या संदर्भात माहिती देतील त्यावेळी आपल्याला त्यावरून पुढे अधिक जाता येईल. पण तुर्तास मला वाटतं संसदेचं अधिवेशन महाराष्ट्रातल्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया आणि संसदेच्या अधिवेशनात सरकारला विरोधकांच्याकडून हवं असलेलं सहकार्य या मुद्द्यांच्या संदर्भातली ही भेट असू शकते. निश्चितच चोरमारेची मात्र या ठिकाणी आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे राजकारणातले जे चाणक्य म्हटले जातात शरद पवार त्यांनी मोदींची भेट घेतलेली आहे जे आता सत्ताधारी आहेत आणि अशामध्ये शरद पवार यांचे जे सहकारी पक्ष आहेत त्यांच्या मनामध्ये मात्र धाकधूक सुरू झाली असेल. मला असं वाटत नाही कारण यापूर्वी सुद्धा अशा काही भेटींच्या म्हणजे अमित शहाच्या बरोबर शरद पवारांची भेट झाल्याच्या काही चर्चा अफवा होत्या त्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून खंडन झालेलं होतं आणि शरद पवार यांनी मोदींची भेट घेण्यातून अशा जाहीरपणे भेट घेण्यातून अशा काही अर्थात चर्चा करायच्या म्हणल्यावर आपला राजकीय पातळीवर चर्चा करता येऊ शकतात परंतु त्या चर्चांना तसा अर्थ नाही कारण महाराष्ट्रातलं सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार आहे. 3 पक्ष तिथं एकमेकांच्या सोबत व्यवस्थित राजकीय पातळीवर त्यांचे अजेंडे काही असले तरी सरकार म्हणून 3 पक्ष एकदिलानं काम करतायत. त्यामुळे मला वाटत नाही त्या संदर्भात काही संशय कल्लोळ निर्माण करणार किंवा असं अन्य काही यातून निष्पन्न होईल. आता त्याचं संसदेचं अधिवेशन हेच त्याचं कारण असू शकतं. निश्चितच चोरमारेजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर ही भेट तर झालेली आहे मात्र भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते कळू शकलेलं नाहीये. मात्र यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय.